राष्ट्रवादी काँग्रेस चिंतन शिबिर आज नागपूरमध्ये होत आहे। पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आणि 550 पदाधिकारी या चिंतन शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि राष्ट्रवादीच्या भविष्याचा वेध या शिबिरामध्ये घेतला जाणार आहे। दरम्यान विदर्भ हा नेहमीच कुणाचा बालेकिल्ला राहिलेलाच नाहीये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी विदर्भामध्ये जोर लावणारे असे संकेत त्यांनी दिलेले आहेत। विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही। प्रत्येक जण आपापल्या परीने काम करताय। आज भारतीय जनता पक्ष देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे, राज्याचा मोठा पक्ष आहे। त्यांचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर मध्ये प्रतिनिधित्व करतात। गडकरी साहेब नागपूरचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत। तशा आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या, आमच्या राष्ट्रवादीच्या, आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे। एकत्र बसून समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, राष्ट्रवादीचा आज नागपूरमध्ये चिंतन शिबिर होत आहे। फलकबाजी केलेली पाहायला मिळते, तुमच्या पाठी सुद्धा तसे फलक आपल्याला दिसतायत। तर दुसरीकडे अजित पवार यांनी एक सूचक विधान केलेलं आहे। काय नेमकं घडतंय आणि काय यामागचे संकेत खरं तर दिले जात आहेत? नक्की श्वेता, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आता जोर लावायला सुरुवात केलेली आहे। नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचं चिंतन शिबिर पार पडते आणि या विदर्भामध्ये आपली पक्षाची ताकद आणि नवे मतदार सोबतच नवे कार्यकर्ते आपण कशा प्रकारे जोडू शकतो याची तयारी आता विदर्भामध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये होताना नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळात चिंतन शिबिराला सुरुवात होईल। जेव्हा मागच्या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक दिशा ठरवलेली होती, एक लाईन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिलेली होती, ती म्हणजे की पक्षांतर्गत कट्टरपणा हा चालणार नाही अशा प्रकारचं विधान केलेलं होतं आणि पुढची दिशाही ठरवलेली होती। त्यामुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवार कशा प्रकारे भाषण करणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता प्रत्येक विषय आपल्या चिंतन शिबिरामध्ये यायला पाहिजे, प्रत्येकांच्या भाषणामध्ये यायला पाहिजे, एकही विषय सुटला नाही पाहिजे याची संपूर्ण काळजी या चिंतन शिबिरामध्ये करण्यात आलेली आहे। प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळे विषय ठरवण्यात आलेले आहेत। सोबतच सरकारमध्ये असताना आपल्या विभागांतर्गत कोणकोणते निर्णय सर्वसामान्यांसाठी घेण्यात आलेले आहेत हे प्रामुख्यानं या चिंतन शिबिरामध्ये त्यांना ते सांगतील। सोबतच वेगवेगळे विषय जे आहेत ते ठरवले आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यामध्ये एक विषय आरक्षणाचा हा पेटलेला आहे। त्यामुळे याच चिंतन शिबिराच्या व्यासपीठावरून मंत्री छगन भुजबळ आरक्षणाच्या विषयावरून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आतापर्यंत जर आपण बघितलं हा विषय पेटलेला असताना छगन भुजबळ आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यासपीठावरून करत त्यांनी आपली परखड भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे आज पक्षाच्या वतीनं पक्षाच्या व्यासपीठावरून ते नक्की काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा एक सवाल उपस्थित केला जातोय। सोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा अशाच आशयाने करण्यात आलेली आहे। त्यामुळे या विषयावरून अजित पवार नेमकं काय भाषण करतात महत्त्वाचे मुद्दे आहेत खरं तर सीमा, आणि त्यामुळे या मुद्द्यांसंदर्भात या चिंतन शिबिरामध्ये काय चिंतन केलं जातं तसेच जे महत्त्वाचे नेते ते काय भाषण करतात याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष असेल। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।